गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। समर्थ सांगतात, गुरु आणि शिष्याचं नातं म्हणजे तरी काय? बघा, समर्थ सांगतात की गुरु आणि शिष्याचं नातं असं असावं की वेळोवेळी पाऊस पडावा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडावा आणि त्या पावसामध्ये शिष्यानं ज्ञानरूपी पावसाचा अत्यंत मोह लागावा आणि मनसोक्त होईपर्यंत भिजत राहावं. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, गुरु आणि शिष्याचं नातं एवढं परोपकारी आहे, एवढं श्रेष्ठ आहे की जेव्हा गुरुचं जेव्हा शिष्य पालन करतो ना, तेव्हा त्याचं कल्याणच होतं. बघा, हा कल्याण शब्द एवढा श्रेष्ठ आहे ना. बघा, कल्याण जेव्हा शब्द आपल्या ओठामध्ये येतो ना, तेव्हा आठवण येते समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी. बघा, एखाद्या गुरुचं आज्ञा पालन कशी करावी हे कुणाकडून शिकावं? तर फक्त कल्याण स्वामींकडून शिकावं. बघा, समर्थ रामदास स्वामी यांचे आज्ञापालन करताना आपल्या जीवाचीही तमानं बाळगणारा शिष्य म्हणजे कल्याण स्वामी. गुरूंचे आज्ञापालन केल्यानं अनेक शिष्यांची प्रगती झाली आहे. त्यातील एक होते कल्याण स्वामी शिष्य. बघा, या कल्याण स्वामींचे श्रेष्ठत्व एवढं मोठं आहे की आपण वर्णनसुद्धा करू शकत नाही. पण भाविक सज्जनांना कल्याण स्वामींबद्दल माहिती पाहिजे असं वाटतं. म्हणून खूप भाविक सज्जन आहेत की त्यांना रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींबद्दल गुरु शिष्याचं नातं काय आहे हे माहीत आहे. पण तरीही जी नवीन जोडलेले आहेत ना, त्यांच्यासाठी खास. बघा, कल्याण स्वामींचं मूळ नाव आहे अंबाजी. एकदा समर्थ रामदास स्वामींनी अंबाजीला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितलं. ही फांदी तोडताना विहिरीत पडण्याचा धोका खूप होता. समर्थ रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना सांगितलं की तू ती फांदी तोडायला जाशील, पण तू विहिरीमध्ये पडू शकतोस. तुझा जीवसुद्धा जाऊ शकतो, तुझा प्राणसुद्धा जाऊ शकतो. मग तोडायची की नाही ते तू ठरव. पण जिथे आज्ञांचं पालन केलं जातं ना, तोच खरा शिष्य असतो. बघा, कारण असा शिष्य आज आपल्या या कलियुगामध्ये ही भक्ती आपण करतो आहोत ना, हेच शिष्यगण आहेत की ज्यांनी बघा कल्याण स्वामींनी जे समर्थांचं आज्ञा पालन केलं ना. बघा, पुढे जेव्हा ही फांदी तोडताना विहिरीत पडण्याचा खूप मोठा धोका होता असं समर्थांनी सांगितलं, तरीहीसुद्धा अंबाजीने गुरुआज्ञाप्रमाण मानून कुऱ्हाडीनं फांदी तोडण्यास प्रारंभ केला. फांदी तोडण्यात मग्न झालेला अंबाजी काही वेळाने त्या फांदीसहित विहिरीत पडला. सर्वजण घाबरले. समर्थांना हे कळताच ते तेथे आले. त्यांनी विहिरीत डोकावून विचारलं, अंबाजी, कल्याण आहे? बघा, हे अंबाजी कल्याण स्वामींचं नाव अगोदर होतं अंबाजी, पण कल्याण स्वामींना हे कल्याण स्वामी नाव कसं पडलं ही पण खूप छान कथा आहे ही. बघा, जेव्हा अंबाजींना समर्थ रामदास स्वामींनी विचारलं
की अंबाजी कल्याण आहे, हो कल्याण आहे स्वामी, विहिरीमधून उत्तर आलं. चल ये तर मग वरती. समर्थांचे वाक्य ऐकताच अंबाजी वर आले आणि समर्थांच्या कृपेने सुखरूप असल्याने त्यांनी सांगितलं. त्या दिवसापासून समर्थासहित सर्वजण त्यांना कल्याण या नावाने हाक मारू लागले. बघा, तेव्हापासून अंबाजींचं नाव कल्याण स्वामी झालं. म्हणजेच बघा, शिष्याची गुरुवर असलेला विश्वास, श्रद्धा, भाव आणि तेज किती सुंदर वर्णन केलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी. बघा, असे आपण आहोत का? बघा, स्वतःच्या मनाला माणसाने स्वतःनीच विचारावं. बघा, आपण कधीतरी दुसऱ्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे डोकावून बघण्याचा प्रयत्न करत असतो. पण समर्थ सांगतात की हे मानवा, तू स्वतःच्या मनाला स्वतःचे प्रश्न विचारत जा, तुला नक्कीच उत्तर मिळत जाईल. आणि जोपर्यंत तू स्वतःच्या मनाला तू प्रश्न विचारत नाहीस ना, तोपर्यंत तुझी गुरुवर श्रद्धा होणं शक्य नाही. आणि गुरुवर श्रद्धा कशी असावी हे त्याचं उदाहरण आहे. बघा, गुरुनी सांगावं, गुरूंचं जरी चुकीचं असलं तरी या शिष्याने ते बरोबर आहे म्हणून ग्रहण करावं. असा शिष्य कुणी आहे का? बघा, गुरु तर कधीच चुकत नाहीत. गुरूंचं मार्गदर्शन नेहमी बरोबरच असतं. आणि गुरु जरी चुकले तरीही ते सत्यच आहे असा मानणारा शिष्य असतो ना, तो कधीच अधोगतीला जात नाही. तो नेहमी चांगल्या मार्गामध्येच जातो. आणि गुरु शिष्याला कधीच वाईट मार्गाला नेत नाही. आणि जोपर्यंत हा भक्ती मार्गामध्ये आहे ना हा शिष्य, तोपर्यंत गुरूंची कृपा होते ना, तेव्हा खरा शिष्य ज्ञानप्राप्तीस तयार होतो. बघा, या कलियुगामध्ये नवीन नवीन शिष्य भक्तिमार्ग स्वीकारतात. आणि भक्तिमार्ग स्वीकारल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एवढी उत्कंठा निर्माण झालेली असते ना, की प्रत्येक शिष्याला वाटतं की आता मी परमेश्वर माझ्या समोर येणार, परमेश्वराला मी सांगेल माझं सुख दुःख, आणि लगेच परमेश्वर कृपादृष्टी करणार आणि मी धन संपत्ती श्रीमंत माणूस होणार. हे प्रत्येकाच्या मनामध्ये चाललेली ही कथा आहे. या कलियुगामध्ये 100पैकी 50% भक्त मला धन संपत्ती मिळावी म्हणून या भक्तिमार्गामध्ये येतात. ही खरं तर या समाजाची व्यथा आहे, या कलियुगाची व्यथा आहे. पण भाग्यवान श्रोत्यांनो, भाग्यवान सज्जनांनो, खरंच याच्यामध्ये आपण मोडतो का? आपण स्वतःनी विचार करावा. कारण हा भक्तिमार्ग आहे ना, ही आपल्यावर झालेली कृपा आहे. आपल्या आईवडिलांचे पुण्य, आपल्या पूर्वजांचे काहीतरी थोडेफार पुण्य असतील, त्या पुण्यानंच खरं तर आपण या भक्तिमार्गामध्ये आलो आहोत. आणि हा भक्तिमार्ग साधा नव्हे. या भक्तिमार्गामध्ये आपल्याला एवढं प्रेम आणि एवढा सन्मान मिळतो ना, की समोरच्याने सुद्धा म्हणावं की किती छान वागतोस रे तू, किती सुंदर विचार आहेत तुझे, एवढा मान. बघा, असा आहे का कोणता भक्तिमार्ग की जिथे आपल्याला समाजामध्ये मान आहे, प्रतिष्ठा आहे, श्रेष्ठत्व आहे, आणि समर्थांच्या कृपेने आपली परिस्थितीसुद्धा छान झालेली आहे. काही कांच्या वाट्याला दुःख आहेत, पण त्या दुःखांचं मूळ कुठे आहे ते या अगोदरच्या निरूपणामध्ये पण सांगितलेलं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उपासना हे दुःखाचं मूळ आहे. ब्रह्ममुहूर्तावर उपासना प्रत्येक भक्ताने करा. आणि बघा तुमच्या जीवनामध्ये कसा किती मनमोहक वातावरण निर्माण होईल. आणि तेव्हा बघा, एकदा तरी
तुम्ही ह्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्ताला महत्त्व द्या. बघा, एकदा करून बघा. प्रत्येक निरूपणामध्ये दर वेळेला हे सांगावंसं वाटतं. तरीही माझा भक्त, तरीही हा भक्त पाळन करत नाही. लेट उठणं, सूर्य उगवल्यानंतर उठणं या अधोगतीचं कारण आहे. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये बघा, काही भक्तजन आहेत, ते रात्री काम करून त्यांना ते शक्य होत नाही. त्यांचं ठीक आहे, पण जे घरीच असतात, पूर्ण वेळ असतात, त्यांनी हे करायला हवं. सद्गुरू समर्थ सांगतात, बघा, आपण कोणत्याही पळवाटा घेऊन चालणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुख समाधान जर हवं असेल ना, तर या भक्तिमार्गामध्ये ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. तेव्हाच आपण देवाला म्हणू शकतो की देवा, मी एवढं करतो तरी मी दुःखी आहे. का बरं दुःखी आहे हे विचारण्यासाठी भक्त पण आचरणामध्ये पाहिजे ना. भक्त जर आचरणामध्ये नसेल आणि भक्त गुरुला विचारतो की गुरुदेव, तुम्ही मला देव माझ्यासमोर कधी येणार, मी देवाला कधी पाहणार, पण या भक्ताने तसं वागायला हवं ना. बघा, समर्थ पुढे सांगतात, आपल्या घरामध्ये परमेश्वर या सृष्टीचा दाता रोज 2 वेळा येऊन जातो. बघा, एक वेळा सकाळी स्वतः परमेश्वर येतो आणि संध्याकाळी दुसरी वेळ माता लक्ष्मी येते. बघा, म्हणजे 2 वेळा परमेश्वर आपल्या घराला पाय लावून जातो, स्पर्श करून जातो. पण आपण तेव्हा घरामध्ये असतो का? आणि असलो तरी आपण झोपलेला असतो. तर तुमच्यावर कशी कृपादृष्टी होईल, तुम्ही स्वतः विचार करा. बघा, जेव्हा 4 ते 6च्या दरम्यान पहाटे जेव्हा ब्रह्ममुहूर्त असतो, तेव्हा परमेश्वर हळूच पावलांनी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही अजिबात. आपल्या दरवाजाच्या जवळ येतात. जर घरामध्ये आपलं वातावरण त्यांच्यासाठी असलं ना, त्यांच्या नावाचा जर जप होत असेल ना, तरच घरामध्ये प्रवेश करतात. नाहीतर आल्या पायी घराच्या पहिल्या दरवाजातून बाहेर निघून जातात. म्हणजेच जर बघा, तुम्ही एक विचार करा की आपण दुकानामध्ये गेल्यानंतर आपण दुकानदाराला सांगतो की मला दादा पावशेर साखर द्या. आणि जेव्हा दुकानदार म्हणतो की नाही दादा, माझ्याकडे साखर संपलेली आहे, तर आपण तिथे थांबतो का? आपलं काम झालं नाही म्हणून आपण परत तिथून निघून जातो. पण जर साखर असेल दुकानदाराकडं, तर दुकानदार काय सांगतो की थांबा, माझ्याकडे साखर आहे. मग आपण पण तिथे 5-10 मिनटं थांबतो की माझं काम होणार आहे. आपण तिथे थांबवून घेतो. तसंच ईश्वराचं आहे. बघा, ईश्वर प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येक भक्ती मार्गाच्या जवळ परमेश्वर नेहमी येतात आणि नेहमीच आपल्या घराच्या दरवाजामध्ये परमेश्वर 2 वेळा येतात. पण जेव्हा ते वातावरण जर तुमच्या घरामध्ये निर्माण झालेलं असेल ना, तरच तिथे प्रवेश करतात. नाहीतर आल्यापायी परमेश्वर निघून जातात. आणि मग भक्त विचार करतो की बघा, भक्त विचार करू लागतो का मी एवढी उपासना करतो, एवढी भक्ती करतो, तरीही देव माझ्याकडे लक्ष देत नाही. बघा, परमेश्वर समर्थ पुढे सांगतात, अरे मानवा, तू मी येतो तेव्हा तू झोपलेला असतोस, आणि संध्याकाळी मी तुझ्याकडे येतो ना, तेव्हा तुझ्या घरामध्ये भांडण असतं. बघा, असं म्हणतात की संध्याकाळी सुद्धा लक्ष्मी येते. आणि ही लक्ष्मीच्या वेळी बघा, बहुतेकांच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये भांडण जास्त होतं.
कारण भांडण होण्याचं कारण की बघा, नवरा बायकोचं भांडण होण्याचं कारण म्हणजे संध्याकाळ. बघा, नवरा कामावरून दमून आलेला असतो आणि त्याला वाटत असतं की आपल्या पत्नीनं आपली व्यवस्थित सेवा करावी, आपल्याला पाणी द्यावं, आपल्याला विचारावं कसा गेला दिवस तुमचा, पूर्ण दिवसामध्ये काय काय केलं तुम्ही. पण पत्नी असं विचारते का? बघा, पत्नीने सुद्धा एक विचार करायला हवा की आपला नवरा पूर्ण दिवस बाहेर असतो आणि संध्याकाळी जेव्हा घरी येतो तेव्हा असं म्हणत नाही की पत्नीने एवढी सेवा करावी, हे करावं ते करावं. पण पत्नीचं हे कार्य आहे की बाहेरून आलेल्या माणसाला पाणी नेणं आणि त्याचं कारण नवरा म्हणजे नवरा बायकोचं प्रेम कसं असावं हे समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे. बघा, ज्या घरामध्ये रोज उपासना केली जाते ना, रोज त्यांचं ज्ञान पूर्ण घराच्या सभोवताली फिरतं ना, तेव्हा परमेश्वराची एवढी कृपादृष्टी असते ना की तुमच्या घरामध्ये भांडण ही गोष्ट कधीच होणार नाही. बघा, जे भक्ती मार्गामध्ये आहेत, आचरणामध्ये आहेत, जे रोज श्रवण करतात, तरीहीसुद्धा त्यांच्या घरामध्ये नवरा बायकोच्यामध्ये पटत नसेल, भांडण होत असेल, त्यांनी तर ब्रह्ममुहूर्तावर उपासना केलीच पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर उपासना तुम्ही कराच. कारण सद्गुरू बघा, काही भक्तजन असे सुद्धा आहेत की रात्री जेवल्यानंतर उपासना करतात. बघा, तुम्ही विचार करा की आपण रात्रीचे 3-4 वाजता पहाटे जेवण करतो का? प्रत्येक गोष्ट करण्याची एक वेळ आहे, काळ आहे. बघा, जेव्हा आपल्या घरामध्ये आजूबाजूला कुठे असं कोणी माणूस मरण पावलं तेव्हा आपण हसतो का? हसत नाही, कारण ती वेळ ती नसते. हसण्याची वेळ नसते, कारण ती वेळ अतिशय दुःखाची असते. म्हणजेच काय, दुःखाच्या वेळी माणसाला दुःख झालं पाहिजे आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आनंद निर्माण केला पाहिजे. हा या सृष्टीचा नियम आहे आणि तो जर कोणी मोडला ना तर त्याची अधोगती होणारच. म्हणून उपासनेची वेळ आहे. या उपासनेच्या वेळेमध्ये आजकालचा मानव भक्तीमध्ये आहे, भक्ती करतो आहे. पण या क्षुल्लक गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील तर त्या भक्ती मार्गाचा काही उपयोग नाही. म्हणून आपल्या मनामध्ये तुमच्या प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणून तुम्ही जे कार्य करत आहात ना, करायचं तर ते मनापासून करा. मनापासून केलं ना तर तुम्हाला त्याचा फायदा आणि लाभ नक्कीच होणार. बघा, पुढे समर्थ या शिष्याची व्यथा ते सांगतात की रोज उपासना मात्र करत नाही, आचरण मात्र व्यवस्थित करत नाही, पण परमेश्वराला भेटण्याची आणि परमेश्वराकडून धन संपत्ती मिळवण्याची इच्छा मात्र एवढी असते ना. पण हीच इच्छा त्याने उपासनेमध्ये, भक्तीमध्ये वापरली तर परमेश्वर त्याला न सांगता भेटून जातील. म्हणजेच काय, बघा, समर्थ इथे दाखला देताना सांगतात की बघा, एकेकाळी एक प्रसिद्ध गुरु आपल्या शिष्यांसोबत आश्रमात राहायचे आणि त्या शिष्यांमधून एकाला ईश्वराला प्राप्त करण्याची इच्छा होती. त्याला माहिती होतं की गुरुशिवाय ज्ञान शक्य नाही. एकदा हा शिष्य आपल्या गुरुजवळ गेला आणि म्हणाला की मला ईश्वराचे दर्शन करण्याची इच्छा आहे गुरुजी. म्हणजेच काय, बघा, गुरुने त्या तरुणाकडे पाहिलं आणि एक शब्दही न बोलता फक्त स्मित हास्य केलं. तो शिष्य रोज आपल्या गुरुजवळ जाऊन फक्त एवढंच बोलायचा की एकदा हा शिष्य पुन्हा आपल्या गुरुजवळ गेला तेव्हा गुरु त्याला आपल्यासोबत नदीवर घेऊन गेले आणि म्हणाले
की या नदीत स्नान कर, तेव्हाच मी तुला ईश्वराचे दर्शन घडवेल. गुरुचं हे बोलणं ऐकून शिष्य खूप प्रसन्न झाला. त्याच्या मनामध्ये अतिशय आनंद निर्माण झाला. आता त्याला वाटू लागलं, आपले गुरु आता ईश्वराचं दर्शन मला नक्कीच घडवणार. आनंदामध्ये खूप भारावून गेला आणि बघा आणि नदीत स्नान करण्यासाठी आता तो गेला. जेव्हा शिष्य स्नान करत होता ना, तेव्हा गुरुने मागून येऊन त्याचे डोके पाण्यात बुडवून टाकले. शिष्य बाहेर येण्यासाठी तडफडू लागला. थोड्या वेळानंतर गुरुने त्याला बाहेर काढलं. शिष्य आपल्या गुरुवर खूप नाराज झाला, क्रोधित झाला की गुरुने आपल्यासोबत असं केलंच का, आणि त्याने असं करण्याचं कारण विचारलं. तेव्हा गुरुने शिष्याला विचारलं की तू पाण्यात होता ना, तेव्हा तुझी एकमेव इच्छा काय होती? तेव्हा शिष्यानं उत्तर दिलं, फक्त एक श्वास हवा होता, की मी मेलो नाही पाहिजे, मला जगायचं आहे. श्वास घेण्याची इच्छा निर्माण झाली होती. मला बाकी या ब्रह्मांडाचं काही नको, मी आता वाचलो पाहिजे. तेव्हा गुरु म्हणाले की तुला ईश्वराला भेटण्याची इच्छाही एवढीच तीव्र असेल तर तुला ते एका क्षणात भेटून जातील. जेव्हा तुझ्या मनात ईश्वराला मिळण्याची इच्छा एवढी तीव्र नसेल ना, तर तुला ते कदापि भेटणार नाही. म्हणजेच काय? म्हणजेच जर आपल्याला जीवनात काही मिळवायचे असेल ना, तर आपण सर्व काही विसरून आपल्या लक्ष्यप्राप्ती समर्पित असायला हवं. तेव्हाच आपण लक्ष्य प्राप्त करू शकतो. लक्ष्य प्राप्त करणं आपल्यासाठी जीवन मरणाच्या समान असायला हवं. तेव्हाच लक्ष्य प्राप्त होतं. मग कुठली भक्ती असो की कुठला प्रयत्न असो, जेव्हा प्रयत्न आणि परमेश्वर असं म्हटलं जातं, ते सत्य आहे. आजही सत्य आहे, उद्याही सत्य आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवावं, आपल्या जीवनामध्ये आपलं ध्येय ठरलेलं असावं. आपल्याला जे संपादन करायचं आहे ना, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. कारण तुम्ही जोपर्यंत तुमचा लक्ष ठरवत नाही ना, तोपर्यंत तुमची मार्ग योग्य होणार नाही. कारण जेव्हा तुमचा मार्ग योग्य असेल ना, तुमची वाट योग्य असेल ना, तुम्हाला वाट माहीत असेल ना, तर तुम्ही योग्य दिशेला जाऊ शकता. पण तुमचा मार्ग चुकीचा असेल तर तुमची अधोगती मात्र होणारच. म्हणून हा मार्ग, या देहाला हा भक्ती मार्ग मिळाला आहे ना, या पुण्याईनं हा भक्ती मार्ग आपल्या या देहाला मिळालेला आहे. हे खरंच भाग्य आहे या जीवाचं. खरंच या जीवनामध्ये, आपल्या अगोदरच्या या जीवनामध्ये आपण कोणते पुण्य केलं होतं की या भक्ती मार्गामध्ये आलो. आणि खरंच या भक्ती मार्गामध्ये आपलं सर्वांचं भाग्योदय उजळणार आहे. पण कधी उजळेल? की जेव्हा आपली श्रद्धा आपल्या गुरुवर असेल, जेव्हा आपला विश्वास आपल्या गुरुवर असेल. आणि जेव्हा विश्वास असतो ना, तेव्हाच या देहातून उपासना होते. रोज न चुकता उपासना होते. रोज न चुकता आचरण व्यवस्थित होतं. रोज न चुकता श्रवण होतं. बघा, एक वेळ अशी होती की आपल्याला फक्त हप्त्यामधून एकदाच श्रवण करायला मिळायचं. पण समर्थांची कृपा अशी की या सोशल मीडियाद्वारे, यूट्यूब या प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला रोज श्रवण करायला मिळतं. ही तर समर्थांची कृपाच आहे ना. बघा, पुढे समर्थ सांगतात की बघा, असे या कलियुगामध्ये भरपूर गुरु शिष्य आहेत की त्यांच्यामध्ये खरं तर कधीकधी गुरुचं भांडण होतं, तर कधीकधी शिष्याचं भांडण होतं. मग नक्की शिष्य देवापर्यंत पोचेल तरी कधी? कधी विचार केला आहे का या मानवाने? बघा, आपला जर गुरु
एकदम व्यवस्थित असेल, आचरणामध्ये असेल, तर शिष्यसुद्धा सोन्यासारखा होतो. एकदम खणखणीत वाजणाऱ्या ढाणं म्हणजे शिष्य उजळून निघतो. पण गुरुच जर चांगला नसेल, गुरुचा मार्गच जर चांगला नसेल, तर तो शिष्य कसा चांगला होणार? या मानव देहाला सद्गुरू सांगतात की अरे मानवा, तुझा जो गुरु आहे ना, तो गुरु नव्हेच तुझा, तोच खरा परमेश्वर आहे. बघा, हे सांगताना खरं तर हे वर्णन करताना माझ्याकडे शब्द नाही. बघा, गुरु हाच परमेश्वर आहे. कारण तू ज्या पद्धतीनं तुझ्या गुरुवर विश्वास ठेवशील ना, तुला साक्षात तेच परमेश्वर आहेत. बघा, आपण म्हणतो दत्त गुरु. या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये दत्त गुरूंसारखे श्रेष्ठ कोणी नाहीत. जेव्हा तुमच्या मनामध्ये, वैखरीमध्ये नाव येईल ना, ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, तेव्हा तुमच्या मनातील, तुमच्या जीवनातील दुःख नष्ट होऊन जातील, कुठे धुळीस मिळून जातील, तुम्हाला समजणार सुद्धा नाही. हे नाव आहे ना, हे नाव नाही आहे, हे नाम खरं तर आपल्या जीवनाचं सार्थक होण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून हे नाम जप करा, कारण ह्या नामातच सर्व आयुष्य. म्हणून हे जीवन जगत असताना प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवा की ही या जीवनाचा प्रवाह कधीही सारखाच राहत नाही. आज जर तुमच्या वाट्याला सुख आहे ना, तर उद्या ते दुःखामध्ये निर्माण होणार आहे. आणि जर आज तुमच्या वाट्याला दुःख असेल ना, तर ते सुखामध्ये परिवर्तन होणार आहे. पण बघा, इथे पुढे समर्थ सांगतात की जेव्हा या भक्ती मार्गाचा एक सक्सेस असा मानला जातो की जर आपल्या वाट्याला दुःख जर आलं ना, तर ते पेळण्याचं सामर्थ्य आपल्याला परमेश्वर देतात. हेच आहे या भक्ती मार्गाचं गूढ. पण हे सामर्थ्य केव्हा भेटेल? जेव्हा उपासना रोज होईल. आपला गुरु आहे, गुरुला आपण उच्च दर्जा देऊ, श्रेष्ठ मानू. गुरुबद्दल आपल्या वैखरीतून कोणताही अपशब्द निघणार नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, पुढे सद्गुरू सांगतात, नक्की गुरु म्हणजे कोण? आपल्या आयुष्यामध्ये पहिला आपला गुरु असतो आई वडील. आणि आई वडिलांच्या आपण रोज पाया पडणं. आपण पडतो का? हे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये विचार करा आणि पुढच्या भक्ती मार्गास लागा. बघा, सद्गुरू सांगतात की पहिले गुरु म्हणजे आई वडील, दुसरा गुरु म्हणजे शिक्षक, ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतो, दुसरा गुरु म्हणजे शिक्षक, आणि तिसरा गुरु म्हणजे आपण ज्या परमेश्वराची भक्ती करतो ते आहेत तिसरे गुरु. आणि आयुष्याची जडणघडण करण्यासाठी, आयुष्याचा मार्ग पुढे नेण्यासाठी, कुठे संकट आल्यावर आपल्याला धीर देण्यासाठी आणि योग्य मार्गावर चालण्यासाठी हा तिसरा गुरु आहे ना, तो आयुष्यभर कामी पडणार आहे. पण तिसरा गुरु भेटला म्हणजे अगोदरच्या 2 गुरूंना विसरायचं का? तर नाही, कारण या 2 गुरूंमध्येच तिसरा गुरु दडलेला आहे. पण ज्यांना समजलं ते पैल तीराला पोचले. बघा, पहिला जो गुरु आहे ना, आई वडील, या आई वडिलांमध्येच तिसरा गुरु आहे. म्हणजेच काय? आपली दृष्टी जर जशी असेल ना, तसं समोरचा निसर्ग दिसेल. आपल्या दृष्टीमध्ये जर अंधार असेल तर तुम्हालाही कितीही सौंदर्य दाखवलं तरी ते अंधारमयच दिसेल. पण तुमची दृष्टी जर चांगली असेल तर अतिशय सुंदर वातावरण आणि निसर्ग दिसेल. आपल्या दृष्टीचा खेळ आहे, म्हणून आपली दृष्टी चांगली ठेवा. समोरचं वातावरणसुद्धा सुखमयच दिसेल, चांगलंच दिसेल. त्याच्यामुळं प्रत्येक मानवाने
आपल्या आईबापाची सेवा करणं ही काळाची गरज आहे. आणि जेव्हा आईबापाची सेवा होईल ना, तेव्हा तिसरा गुरु तुम्हाला भेटेल. जोपर्यंत तुमच्या पहिल्या गुरुची सेवा तुम्ही करत नाही, तोपर्यंत तिसरा गुरु म्हणजे साक्षात समर्थ, साक्षात सद्गुरू तुम्हाला भेटणार नाही. म्हणून आपण पहिली परीक्षा पास झालो पाहिजे. पहिली परीक्षा म्हणजे आपले आईवडील. जोपर्यंत आईवडील आपले खुश राहत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला तिसरा गुरु भेटू शकत नाही. तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही अध्यात्म करा, कितीही सत्संग करा, भजन करा, काहीही करा, पण पहिला गुरु जोपर्यंत खुश राहत नाहीत ना, तोपर्यंत तिसऱ्या गुरुची अपेक्षा करू नका. पहिल्या गुरुमध्ये सर्व काही आहे. सत्य बोला, सत्य वागा, सर्व तुमच्या पदरी नक्कीच पडेल. आई वडिलांची सेवा करा, सर्व गुरूंची शिक्षा तुम्हाला दिली जाईल आणि सर्व गुरु ज्ञान तुम्हाला मिळेल. पण हा पहिला गुरु आपल्या आयुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ गुरु आहे. जोपर्यंत ही पहिली परीक्षा पास होत नाहीत, तोपर्यंत पुढच्या परीक्षा देऊ नका. पहिलीच परीक्षा मेन आहे आणि या पहिल्या परीक्षेमध्ये जो पास होतो ना, तो देवरूपाला पोचतो. समर्थ त्यांनाच आपले शिष्य बनवतात. नाहीतर या जगामध्ये आई बापाशिवाय दुसरं काहीही सत्य नाही. ज्याच्याकडं आई बाप आहेत ना, आई वडील आहेत ना, तोच या जगातला सर्वात श्रीमंत मानव आहे. आणि पुढेही राहणार, आजही आहे, भविष्यातही होता, भूतकाळातही होता. सर्व ठिकाणी आई बापाशिवाय दुसरा गुरु नाही. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.